शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर। एमआयएमचे खासदार अझुद्दीन ओवेसी आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। यावेळी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून जोरदार विरोध केला जात आहे। खासदार अझुद्दीन ओवेसी नमाज पठण करण्यासाठी बागल चौकातील मस्जिदमध्ये येणार असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बागल चौकात जमा झाले आहेत। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर। खासदार ओवेसी या ठिकाणी आल्यास तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आलाय। त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काय विरोध करायला ओवेसी कोल्हापूर दाखल झालेले आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत, सभा देखील इचलकरंजीमध्ये होणार आहे। मोठ्या संख्येनं हा देश हिंदू बहुल म्हणजे हिंदू मोठ्या संख्येने असणारा हा देश आणि इथं हिंदू विरोधी वक्तव्य करणारा ओवेसी तो कोल्हापुरात येणार असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही SP साहेबांनी एक निवेदन दिलं की बागल चौकातल्या कार्यालयात आणि इथं नमाज पठणासाठी येऊ देणार नाही। स्थानिक इथल्या जी मुस्लिम आहेत त्यांनाही आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला इथं येऊ देणार नाही। आणि आज पोलीस प्रशासनाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत बागल चौकामध्ये इथं येऊ देणार नाही। तो इचलकरंजीला काय तर बाहेरच्या बाहेर जाणार आहे आणि इथं आला तर कोल्हापूर स्टाईलनं हिंदुत्ववादी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। निरंजन मधुकर शिंदे, सकल हिंदू समाज महाराज प्रतिष्ठान ही संघटना। काय नेमकं तुमचा विरोध आहे? ओवेसी कोल्हापूर दाखल झालेले आहेत, ते उद्घाटन होतं, तुम्ही विरोध केलेला आहे। उद्घाटनाला विरोध करण्याचं कारण म्हणजे असली पिल्लावळ आपल्या इथं कोल्हापुरात नको आहे। आपण शिवशाहू महाराजांच्या विचारानं चालणारी कोल्हापुरी नगरी आहे। इथं बघता तर आई जगदंबेचं इथं स्थान आहे, नवरात्राचा उत्सवाचा काळ आहे आणि अशा भाविक पर्यटक येत असतात आणि त्यांनाही कुठे इजा पोहोचू नये म्हणून आमचा या विरोध होता त्याला। आणि त्यातून जर त्यांना अशी बेताल वक्तव्य जर परत इथे येऊन जर केली तर तसं आम्ही उत्तर देऊ। आता आम्हाला कळालं की बाप आहे अशा त्यांनी घोषणा दिल्या, तर मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानाचा एकच बाप आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाकी कोणीही बाप नाही। ओवेसी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत, तुमचा नेमका काय विरोध आहे, तुम्ही काय नेमकं कराल? ओवेसी कोल्हापुरात दाखल झाला आहे, त्याला अगोदरच प्रशासनानं परवानगी नाकारायला पाहिजे होती। त्याला इथं कुठलाही कार्यक्रम घेऊ दिला नसला पाहिजे होता, कारण हे कोल्हापूर हे सगळ्या लोकांना घेऊन अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या सगळ्या विचाराची लोक इथं राहतात। चांगल्या पद्धतीनं हे हिंदुत्ववादी कोल्हापूर आणते आणि या कोल्हापूरमध्ये इथली शांतता भंग करणाऱ्या या व्यक्तीला प्रशासनानंच पहिला परवानगी दिली नसली पाहिजे होती, कारण यांची जी काही कर्तृत्व आहे, त्यांची जी काही स्टेटमेंट आहेत ही सगळे हिंदू विरोधी आहेत। प्रत्येक वेळेला हिंदू समाजाबद्दल घर रोखण्याचं काम या भावांनी केलेलं आहे। त्यामुळे या खासदार ओवेसी बंधूंना प्रशासनाचा विरोध करायला पाहिजे होता। आम्ही हिंदुत्ववादी आमच्या हिंदू समाजाबद्दल अत्यंत खालच्या पत्तीचे स्टेटमेंट करणाऱ्या या ओवेसीला निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो। त्याला कुठल्याही पद्धतीची एखादी सभा सुद्धा इथं आम्ही घेऊन दिलेला नाही। आमचा हा विजय आहे की त्याला बागल चौकात आम्ही येऊ दिलेला नाही। ओवेसी बंधू आणि जलील हे सातत्यानं या देशामधल्या देवदेश आणि धर्माच्या बाबतीत आगवतात। काही वेळेला त्यांनी अनेक वेळा स्टेटमेंट केलेलं आहे की या देशामध्ये 47ला बुरका घातलेली पंतप्रधान असेल, त्याचप्रमाणे या देशातले 1 तास फक्त पोलीस हटवा आणि या इथल्या हिंदूंना दाखवतो। ज्या पद्धतीचं देवदेश आणि धर्माच्या विरुद्ध सातत्यानं स्टेटमेंट करतात म्हणून विरोध आहे। आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आहे, पण त्याच्या विचाराला, त्याच्या वृत्तीला आमचा विरोध आहे। आणि आजही आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजतंय की बाप आला रे बाप आला। या देशाच्या संपूर्ण जर बाप असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे। हे प्रतापगडला दाखवून दिलेलं आहे अफजल खानाचा कोथळा काढून। जर ज्या मगाशी सुद्धा त्यांनी काही स्टेटमेंट केलेले आहेत की ज्या बिनकामाचे लोक थांबलेले आहेत, आम्ही बिनकामाचंच आहे। जर हिंमत असेल या हिरव्या सापानं या बागल चौकात येऊन दाखवावं, तुला हिसका आमचा दाखवतो।